नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयश्री चव्हाण। गेली बऱ्याच वर्षापासून मी मुलांना मॅथ्स आणि सायन्स हा विषय शिकवत आहे आणि मुलांना मॅथ्स हा विषय किचकट वाटतो किंवा कंटाळवाणा वाटतो, कारण त्यांच्या बऱ्याच संकल्पना या क्लिअर झालेल्या नसतात आणि त्यामुळे त्यांना गणित हा विषय कठीण जातो। तर आता हा जो व्हिडिओ आहे माझा, हा सेमीचे मुलं बघू शकतात, मराठी मीडियमचे मुलं बघू शकतात किंवा इंग्लिश मीडियमचे जरी असतील पण मराठी असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ बघितल्यावर समजेल। मी छोट्या छोट्या संकल्पना पहिले क्लिअर करण्याचा प्रयत्न करते, मग आपण मोठ्या मोठ्या संकल्पनाकडे वळूया। तर सुरुवातीला आपल्याला शाळेमध्ये a + b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a अधिक b कंसाचा वर्ग शिकवला जातो आणि तो शिकवताना आपल्याला अगदी सोपा जावा म्हणून त्याचा फॉर्म्युला तो कसा तयार झाला, ते सूत्र कसं तयार झालं याबाबत काहीच मार्गदर्शन केलं जात नाही। तर मी ते सूत्र कसं तयार झालं हे तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे। इथे a अधिक b कंसाचा वर्ग आहे, कारण त्याला काय ते मी इथे पहिले समजावून सांगते। इथे हा मी स्क्वेअर घेतलाय, स्क्वेअर म्हणजेच मी चौरस घेतलाय आणि ह्या चौरसाची बाजू जी आहे ना ती a अधिक b आहे। a b a b a b a a a b म्हणजे a अधिक b, म्हणजे चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे मीन्स स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर जो आहे तो साइड स्क्वेअर आहे, बाजू वर्ग आहे, म्हणून इथे a अधिक b कंसाचा वर्ग आलाय। आता ह्या चौरसाचे मी 4 भाग केले, असे भाग केले की एक मला जो पहिला भाग आहे तो चौरसच मिळेल, मीन्स स्क्वेअरच मिळेल आणि चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात म्हणून हा a आहे, हा a आहे, तर हा सुद्धा a असेल आणि हा सुद्धा a असेल। त्यानंतर त्याचा हा जो पार्ट आहे सेकंड पार्ट, दुसरा भाग, हा सुद्धा हा आयत आहे आणि आयताला लांबी आणि रुंदी असते, त्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणून हा a आहे तर हा सुद्धा a आहे आणि हा जो उरलेला भाग आहे तो मी हा b घेतलेला आहे। तिसरा जो भाग आहे तो सुद्धा आयत आहे, रेक्टँगल आहे, या रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात, समोरासमोरील बाजू एकरूप असतात। हा a घेतलाय तर हा सुद्धा a आहे आणि हा छोटासा भाग b आहे, तर हा उरलेला पण छोटासा भाग b आहे म्हणून इथे लांबी आणि रुंदी, लेंथ आणि ब्रेथ आपल्याला मिळाली a आणि b। त्यानंतर हा छोटा चौथा जो भाग आहे तो स्क्वेअर आहे, चौरस आहे, हा जर b आहे तर याच्या समोरचा हा सुद्धा b आहे आणि चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात म्हणून हा b, तर हा सुद्धा b आणि हा सुद्धा b आहे। ओके, तर मी इथे a अधिक b कंसाचा वर्ग का घेतला हे तुम्हाला कळलं की हा चौरस आहे आणि चौरसाची बाजू a अधिक b आहे, सर्व बाजू, आणि चौरसाचं क्षेत्रफळ मला काढायचं आहे म्हणजे स्क्वेअर मला एरिया काढायचा आहे। तर एरिया ऑफ स्क्वेअर इज साइड स्क्वेअर म्हणजे बाजू वर्ग a अधिक b कंसाचा वर्ग। आता तो वर्ग लिहिताना मी इथे कसा लिहिलाय तर पहिला जो स्क्वेअर आहे त्याचा एरिया ऑफ फर्स्ट फिगर म्हणजे पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ प्लस एरिया ऑफ सेकंड फिगर दॅट इज रेक्टँगल म्हणजे दुसरा जी आकृती आहे आयत, आयताचं क्षेत्रफळ प्लस तिसरी आकृती परत आयत आहे, रेक्टँगल आहे, त्याचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ थर्ड फिगर, आणि चौथी जी आकृती आहे ती परत चौरस आहे आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ स्क्वेअर। या पद्धतीने चारही भाग घेतले म्हणजे हा पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ मला मिळणार आहे। मग पहिलं चौरस आहे, त्याची साइड a, बाजू a आणि चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे की बाजू वर्ग आहे, साइड स्क्वेअर आहे म्हणून इथे a स्क्वेअर आला। दुसरी आकृती आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये आयत आहे, रेक्टँगल आहे, त्याला लांबी आणि रुंदी आहे, लेंथ अँड ब्रेथ, त्यालाच आपण विड्थ पण म्हणतो, मीन्स लांबी गुणिले रुंदी हे क्षेत्रफळ येईल दुसऱ्या आकृतीचं म्हणून a इंटू b। तिसरी आकृती पण आयत आहे, त्याचं सुद्धा a इंटू b, लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेथ, आणि चौथी आकृती ही आपला चौरस आहे आणि चौरसाचा वर्ग साइड स्क्वेअर b स्क्वेअर या पद्धतीने। मग इथे a स्क्वेअर मी जसाच्या तसा लिहिलाय, ab प्लस ab इथे माझा झाला 2ab आणि b स्क्वेअर। मला इथे सूत्राचा विस्तार मिळाला
ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मला मिळाला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या पद्धतीने हे सूत्र तयार केलेलं आहे. आणि हे सूत्र जेव्हा शाळेत सांगतात त्यावेळेस या गोष्टी न सांगता डायरेक्टली आपल्याला सांगतात की ए अधिक बी कंसाचा वर्ग हा कसा लिहायचा आहे. तर पहिलं पद जे आहे त्या पहिल्या पदाचा वर्ग लिहायचा ए वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे 2ab आणि दुसरं पद बी वर्ग त्याचा वर्ग बी वर्ग मीन्स फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला शाळेत सांगितलं जातं. पण हे सूत्र कसं तयार झालं हे सांगितलं न गेल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याबाबत फार प्रश्न पडतात आणि मग त्यांना गणित हा विषय कठीण वाटायला लागतो. आणि म्हणूनच मी या छोट्या छोट्या संकल्पना व्हिडिओद्वारे तुम्हाला शिकवणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला हे क्लिअर होईल. मॅथ्सच्या छोट्या संकल्पना बेसिक क्लिअर झालं तर मॅथ्स समजायला आपल्याला सोपं जातं. तर माझा हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मला जर कोणाला कुठल्या बाबतीत 8वी ते 10वीच्या बाबतीत मी म्हणते 8वी ते 10वीच्या बाबतीत गणितात जर कोणाला काही अडचण असेल कुठला सूत्र समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून पण सांगू शकता. धन्यवाद. काही चूक झाली असेल तर क्षमस्व. हा माझा पहिलाच व्हिडिओ.